चला पुणेचे, चला ओपनिंगचे फलंदाज फटाफट चला. टाळ्यातून स्वागत करायचं दोन्ही संघांचं. फायनलची मॅच आहे हब हिरो आणि पुणे पॅथर्स. पुणे पॅटर्न आहे की पॅन्थर? पॅन्थर आहे. पुणे पॅन्थर आणि हब हिरोज. पलटण आहे की काय नक्की? पॅन्थरच आहे ना? पुणे पॅन्थर. पुणेने पुरा पॅटर्न चेंज कर दिया इसके लिए अभी 10 वेळा नाम चेंज झालेलं आहे पुणे टीमचं. हा सर. पॅन्थर्स. चार ओव्हरची मॅच. पहिला षटकातील पहिलं षटक घेऊन चाललेला आहे चेंडू किरण सर. हिरो हबचे नामांकित खेळाडू किरण सर पहिलं षटक टाकताना. पहिल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन चालले सामना करते प्रथमेश. पुणे पॅथर्सचा अष्टपैलू खेळाडू आणि त्याने गोलंदाजी करताना किरण सर. सर्वांनी टाळ्यातून स्वागत करायचं आहे दोन्ही संघाचं. या ठिकाणी फायनलची मॅच सुरू होत आहे. या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळत आहे किरण सर यांच्या माध्यमातून. हब हिरोचे ओपनिंगचे प्लेयर किरण सर. या ठिकाणी मात्र गॅप मध्ये मारला चेंडू आणि सीधा बाउंड्री के बाहर 4 रन के लिए. कोई चाने सीधा 4 रन के लिए. 4 रनांची धावेत भर. फलकावर धावा लागलेला आहे 4. 2 चेंडू 4 धावा. पुणे पॅन्थरचा ओपनिंग प्रथमेश यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू घेऊन चालले किरण सर. सामना करते प्रथमेश. या ठिकाणी मात्र किरण सर यांचा सामना करणार प्रथमेश. या ठिकाणी गॅप मध्ये आणि असा सुंदर असा झेल होता. थोडीशी चूक झाली फिल्डर कडून आणि अशा प्रकारे 2 धावेची भर. धावा झाल्या 6. चेंडू मात्र 3. या ठिकाणी मात्र झेल बाद होण्याची संधी होती आणि मोठी विकेट हातात होती. वेल ट्राय, गुड ट्राय आणि खरोखर चांगले आपण प्रयत्न केलेला आहे. करूया मरोची तुम्ही या ठिकाणी जीत लावलेला आहे. चांगला खेळ केलेला आहे. आता मात्र या ठिकाणी अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव एक धावेने भर. धावा झालेल्या आहेत 7 रन. धावा मात्र झालेल्या आहेत 7. चेंडू झालेले आहेत 4. 3 बॉल ना. 3 बॉल 7 धावा. 3 चेंडू 7 धावा. आता मात्र या ठिकाणी गॅप मध्ये मारला चेंडू. बॉल मात्र माघारी फिरताना दिसतोय. फिल्डर पुढे चाललेला आहे. या ठिकाणी मात्र 2 धावा चोरलेल्या आहेत आणि आता इथं धाव निघाली असती परंतु प्रथमेशला माहिती आहे की घाई करून फायदा नाही. समोरचे खेळाडू जरा नावांजली खेळाडू आहेत. 2 चेंडू 2 धावा घेतलेल्या आहेत. त्या ठिकाणी 9 रन झालेले आहेत. या ठिकाणी अशा प्रकारे 4 बॉल 10 झालेत 9 आणि ह्या ठिकाणी मात्र गॅप मध्ये काढलेला हा चेंडू 1 धाव समाधान लागणार आहे. 1च धाव देता येईल या ठिकाणी. किरण सर मात्र इथं प्रथमेशला आणि सूर्यला रोखण्याच्या पद्धती दिसत आहेत की ही जर जोडी रोखली तर आपण सामना मात्र जिंकू शकतो. किरण सरांनी दबाव आणलेला आहे दोन्ही खेळाडूंवरती. 10 रन झालेत. 5 बॉल 10 धावा.
आता मात्र या ठिकाणी गॅपमध्ये काढलेला आहे, परंतु एकच धावेच्या वरती समाधान मानणार आहे. सुंदर अशी हे षटक या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 11 धावा. चांगलं रोखून ठेवलेलं आहे या दोन्ही खेळाडूंना. त्यांना माहिती आहे दोन्ही फलंदाज खेळणार आहेत. आता पुढील मात्र षटक कोणाचं येणार त्यावरती हा सगळा खेळ रंगणार आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत. नाव आहे त्यांचं दीपेश ना, दीपेश. ओके, दुसरं षटक घेऊन आले आहेत दीपेश. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन चालले आहेत दीपेश. सामना करतील आशिष. प्रथमेश आणि आशिष पुणेरी पॅटर्नची ओपनिंगची जोडी. सामना या ठिकाणी रंगतदार होत आहे. दीपेश सर अभि सामना करतील. गोलंदाजीवरती दीपेश सर. 1 ओव्हर 11 या ठिकाणी स्कोअर फलकाला आलेला आहे. किरण सर मात्र आधी ह्यावेळेला हळवून गेलेले आहेत की हा संघ रोखणं आपल्या हातात आहे, त्यामुळे प्रॉपर प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. कोणती घाई करायची नाही आहे. टार्गेट अचीव्ह करायचं तर आपल्याला प्लॅनिंगच करावं लागेल. किरण सरांचं मोठं टार्गेट दिसते आज. या ठिकाणी दीपेश यांचा सामना करतील आशिष. पहला चेंडू सीधा बाउंड्री के बाहर जाते हुए 6 रन के लिए, कोई चार्ज नहीं, सीधा 6 रन 6 रन 6 रन. पुनेरी पैथर्स ने धमाका उड़ाया इधर. कोई भी सामने आ जाए हम ठोकेंगे ठोकेंगे. हमारा काम हम करेंगे, बाकी तुम्हारा तुम करो. ऐसा ही खेल यहाँ पर दिख रहा है. 7 रन. नो बॉलचा इशारा, अंपायरचा फ्री हिट. अशा प्रकारे 6 धावांनी 7 धावांची बल आली आहे. धावा मात्र आले आहेत 18. 18 धावा. फ्री हिट ची संधी आहे, समोर आहेत. आशिष बघू आता आपला काय करतायत, त्या संधीचं सोनं करतायत का आपल्या टीमसाठी. नक्कीच सोनं केलेलं आहे. आणि सीधा सीधा बाउंड्री के बाहर बॉल, कोई चार्ज नहीं, 6 रन के लिए. आज मात्र पुणेवाले काय ते ठरवून आलेले आहेत. पुणे तिथे काय उणे म्हणतायत. पुणेवाल्यांनी चांगलं जेवण केलेलं आहे. दे धनादन दे धनादन. दीपेश सरांना आपलं थोडं बॉलिंगमध्ये परिवर्तन करावं लागेल, कारण समोर दोन्ही पण जोडी खेळणारे आहे. बॅटवर बॉल गेला की तो बाहेरच गेला समजायचं. आता मात्र चांगला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहे. गॅपमध्ये चेंडू मारला आहे आणि या ठिकाणी चोटी धाव घेताना 2 रन या ठिकाणी चोरलेला. अशा प्रकारे 2 धावेनी बर 10 मात्र फलकावर आलेले आहेत. किती? 26 धावा. 3 बॉल 26 धावा. मगाचा तो नो बॉल गेला. या ठिकाणी मात्र अरे रे को हो. किरण सर यांच्याकडून मोठी चूक. ही चूक तुम्हाला नक्की सर मागात पडणार आहे. फार मोठी चूक तुम्ही केलेली आहे. तुमच्याकडून अपेक्षा आम्हाला नव्हती, नक्कीच अपेक्षा नव्हती. तुम्ही ही चूक केली आहे, फार मोठी चूक आहे. आणि असा चांगला खेळाडू तुम्ही बाद होताना सोडलेला आहे. चुकीला माफी नाही. आता दे धनादन. कॅच आउट तो मॅच आउट. हे देखो खेल का मजा ले लो. आज मात्र पुणे पैथर्स ने काय ठरवलेलं आहे, कुछ भी होने दे, जितना तो अपने को है.
कुछ भी होने दो, जीतेंगे हम ही, चाहे आप बॉलिंग पहला लो बैटिंग पहला लो, कुछ भी करो, आज का दिन हमारा। ऐसा कुछ देख के आए लोग, झुकेंगे नहीं इस साल, ऐसे बात चल रहा है सामने। नक्कीच किरण सरांना या ठिकाणी अफसोस झाला असेल की आपण मोठी चूक केली कॅच सोडून. किरण सरांना हा कॅच काय स्मरणात राहील त्यांच्या. दीपेश सर आपल्या बॉलिंग मध्ये परिवर्तन करावं लागेल थोडस आपल्याला. आता गलती नाही, आता मात्र गुड फिलिंग, वन अंडर कॅच, जबरदस्त 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 कॅच. या ठिकाणी मात्र चुकलेले नाहीत. काय नाव त्यांचं, कॅच घेतलं त्यांचं, हा मनोहर सरांचं अभिनंदन. गुड कॅच, जबरदस्त या ठिकाणी आपल्याकडून फिल्डिंग आणि कॅचचं परिवर्तन आपल्याला बघायला मिळालं आहे. नक्कीच हा मोठा दबाव आलाय पुणेरी पॅटर्नवरती, मोठा विकेट घेतलेली आहे. प्रथमेश सारखी विकेट या ठिकाणी टिपलेलं आहे. किरण सरांना मात्र आता थोडं समाधान वाटलं असेल. ही माझीच चूक यांनी भरून काढली. हा काय गेम आहे. हा चालतंय, ठीक आहे, मजा आहे मजा आहे, मजा ले लो, खेळ का मजा लेने का, हार जीत होती रहेगी. दीपेश सरांच्या माध्यमातून विकेटचं पतन. आता मात्र सामना करण्यासाठी आले आहेत चिन्मय. बघूया आता चिन्मय आपल्या संघासाठी काय करतात. या ठिकाणी मात्र चिन्मयचा सावध पवित्रा या ठिकाणी पाहायला मिळत आहे. गोलंदाजा चला, अभिनंदन साहेब तुमचं, धन्यवाद आल्याबद्दल. एक धावेने बर पलकाव दागलेले आहेत. 33 धावा 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 33 धावांची पलकाव लागलेले आहेत. विरोधची टीम मात्र या ठिकाणी पूर्ण आता प्लॅनिंग करताना दिसत आहे. टीमचे कॅप्टन या ठिकाणी बॉलिंग साठी आलेले आहेत अमित झा सर. कुछ तो है, जा है तो कुछ तो है, अभी देखते क्या होता है. सामना करणार आहेत. काय ते कळत नव्हतं. चिन्मय आणि आशिष जोडी मैदानावरती आहे. या ठिकाणी खरोखर आता पुणेरी पॅटर्नवरती मोठा विकेट घेण्यामुळे दबाव आलेला आहे. प्रथमेशसारखी विकेट या ठिकाणी गमावलेली आहे त्यांनी. चांगला खेळ चालला होता या ठिकाणी. या ठिकाणी पुन्हा एकदा 6 रन के लिए कोई चांद सीधा बाउंड्री के बाहर. अरे प्रथमेश नहीं तो मैं कम हूं क्या, मेरा भी जलवा देखो, ऐसा ही दिख रहा है. जबरदस्त खेल यहाँ पर देखने को मिल रहा है JIC हाउसिंग फाइनेंस पूरे टीम के साथ. आम्ही खेळासारखं खेळ करणार, आम्हाला एंट्री देणार नका देऊ. अमित सर यांचा दुसरा चेंडू. या ठिकाणी सुंदर अशी गोलंदाजी करताना अमित झा सर यांच्या माध्यमातून बॉलिंग मध्ये परिवर्तन या ठिकाणी मध्ये पाहायला मिळत आहे. अमित झा सर यांचा तिसरा चेंडू घेऊन जात आहेत. सामना करत आहेत चिन्मय. या ठिकाणी मात्र पूर्णपणे सुंदर अशी चकवलेला आहे चिन्मयला. सुंदर अशी गोलंदाजी अमित झा सरांकडून. एक षटकार खाल्ल्यानंतर 2 चेंडू मध्ये त्यांनी परत पुनरागमन केलेलं आहे. ओ हो 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 या ठीक बड़ी बात. अमित सर के लिए ताली बजाओ. बहुत ही परिवर्तन, बड़ा परिवर्तन यहाँ पर देखने को मिल रहा है. सुंदर अशी गोलंदाजी. उम्र ज्यादा है लेकिन खेल कम नहीं है. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी आपला पाय मिळते अमित सर यांच्या माध्यमातून. आज हिरो हब आणि पुणे पॅथर्नचा हा मोठा सामना समोर आपल्या
मैदानामध्ये दिसत आहे. आता मात्र सामना करणार आहेत ती आशीष ने डरा दिया आमिर सर को. आमिर सर वापसी करते हुए बॉल वापस लेके आए, बोले नहीं दूसरा बॉल डालूंगा तेरे लिए मैं. जो प्लानिंग किया था वो बॉल छोड़ दिया उन्होंने. बॉलिंग सुंदर अशी बॉलिंग. बॉलिंग सुंदर बॉलिंग हे फार मोठा दबाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुणे पॅथरवरती फार मोठा दबाव अमित सरांच्या माध्यमातून खूप अशी चांगली या ठिकाणी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळत आहे. हिरो हबचे नावाजलेले खेळाडू आहेत अमित जहाज सर. या ठिकाणी गॅप मध्ये मारला चेंडू. या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि एकच धावेची भर. धाव संख्या पोचलेली आहे. किती व धाव 41. 41 धावा या ठिकाणी फलकावलेल्या आहेत. शेवटचे षटक षटकाच्या समाप्तीनंतर 41 धावा फलकावलेल्या आहेत. आता हा मात्र शेवटचं शतक आहे आणि ते शतक मला वाटतंय सचिन टाकतील असं वाटतंय मला. सचिन तेंडुलकर मैदानावरती येतील. कारण मागच्या मॅचमध्ये सचिनने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही चांगलं केलं होतं. आता मात्र बघूया आता काय होतंय. कारण दोन्ही सामने संघ मात्र अटीतटीचे आहेत आणि दोन्ही संघामध्ये खेळाडू मात्र अनुभवी दिसत आहेत. किरण सर असतील, आमिर सर असतील, सचिन सर असेल, प्रथमेश आणि चिन्मय, हा योगेश, काय प्रत्येक काय ते आशिष पण चांगला खेळाडू या ठिकाणी, मतलब चांगले खेळाडू या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. सुंदर सुंदर खेळाडू आहेत. त्यांचे अनुभव पण तेवढेच तगडे आहेत. जयशेफ सिंग फायनान्स लिमिटेड सर्व सदस्यांनी मात्र या दिवसाचा आनंद घेतलेला आहे. 2024चं ह्या लीग आपल्याला क्रिकेटचं लीग पाहायला मिळत आहे. सर्वच खेळाडू या ह्याच्यामध्ये सामील होतले आहेत. ज्यांना खेळायला संधी मिळते ते खेळत आहेत, बाकीचे बसून आनंद घेत आहेत. प्रेक्षकाशिवाय मजा नसते. कुठलाही खेळ असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, प्रेक्षक नसेल तर कार्यक्रमाला मजा नसते. त्या पद्धतीने आजच्या आपल्या प्रेक्षक पण या ठिकाणी लाभले आहेत बरेच. या ठिकाणी गॅपमध्ये मारला चेंडू आणि या मात्र ठिकाणी 4 रन केली आहे. 4 रन गॅपमध्ये मारलेला आहे चेंडू आणि 4 धावाच्या मदतीनंतर धावसंख्या पोचलेली आहे 45 धावावरती पोचला आहे. स्कोर फलकावर लागलेला आहे. पुणे पॅथर्नचा 45 स्कोर. या ठिकाणी सचिनला मात्र परिवर्तन करावं लागलं आपल्या बॉलिंगमध्ये, कारण की समोर खेळणारे दोन्ही खेळाडू अटीतटीचे आहेत. आता मात्र या ठिकाणी गॅपमधून काढलेला चेंडू आहे. बघूया आता काय होते. 2 धावा मात्र नक्की मिळतील. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पोहोचलेली आहे 47. 2 चेंडू 47 धावा. शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय. पुणे पॅथर्सला थोडासा स्कोर बढावा लागेल, कारण समोरची टीम फार मोठी आहे. त्यांच्याकडे खेळाडू पण अष्टपैलू खेळाडू आहेत. थोडा स्कोर लेवल तुम्हाला मोठा ठेवावा लागणार आहे, कारण की समोर टीम मजबूत आहे. या ठिकाणी मात्र कोईचा नशिदा बाउंड्री के बाहर 4 रन के लिए 4 रन. जबरदस्त या ठिकाणी आशिष यांच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळत आपल्याला. जबरदस्त सचिन सरांना ठोकलेलं आहे चांगलंच. या ठिकाणी दोन्ही टीमचं चांगलं अभिनंदन करण्यात येत आहे. चांगले खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. गॅपमधून काढतात चेंडू, मात्र मस्त खेळतात दोन्ही प्लेयर, चांगले आहेत या ठिकाणी आशिष आणि चिन्मय. मला वाटलं प्रथमेश नंतर थोडासा खेळ डगमळ, परंतु ही दोन्ही पण जोडी काही कमी दिसत नाही. सुंदर असा खेळ आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण इथे अनुभवी गोलंदाज आहेत सगळेच. अमित सर असतील, किरण सर असतील, सचिन असतील, सगळे अनुभवी गोलंदाज आहेत. त्या गोलंदाजांना मारा करताना लोक दिसत आहेत. हे बघा, खटाखट खटाखट डे झटाझट. तो कोईचा नशिदा बाउंड्री के बाद 6 रन के लिए 6 रन के लिए कोईचाने 7 धावांनी 10 मात्र झालेले आहेत. किती झाले धावा या 6 धावेच्या नंतर स्कोर वाढत आहे.
57 धावा फरकाव लागलेल्या आहेत. चेंडू मात्र झालेले आहेत 3 ना, 4 चेंडू 57 धावा. शेवट षटक 2 चेंडू बाकी आहेत. तर बघता येईल काय होतंय. या ठिकाणी पुन्हा एकदा मात्र हवेमध्ये सीधा बॉल मला वाटते वाशीकडे गेलेला आहे. बॉल कोणत्या दिशेने गेला, पुण्याच्या का वाशी दिशेने गेला काय समजलं नाही, पण बॉल मात्र 6 मारलेला आहे. आणि 6 धावांची परत भर या ठिकाणी. 63 धावा झालेल्या आहेत. 63 धावा फरक लागले. 63. सचिन यांना आपल्या बॉलिंगमध्ये थोडं परिवर्तन करावं लागेल. शेवटचा चेंडू. आता मात्र हातामध्ये जेल आहे. दोघे फलंदाज हे बघा, तू पकडतो का मी पकडतोय, तू पकडतो का मी पकडतोय म्हणता म्हणता हातातून गेला चेंडू. आणि या ठिकाणी मात्र अमित सरांची गुड रनिंग. शाबाश. या पर विकेट का पतन. 1 धाव. 1 धावेने बर. किती झाले धावा? 64 धावा. 65 रनांची आवश्यकता जितण्यासाठी हब हिरोसाठी. 65 रन्स जीतने के लिए. खूप मोठं टार्गेट अचिव्हमेंट केलेलं आहे या पुणे पॅथर्सवाल्याने. आम्हाला वाटलं होतं प्रथमेश बाजारा थोडासा हाचा संघ 50च्या आत गुंडळेल असे आम्हाला शक्यता होती, परंतु या दोघांनी पण चांगली कमाल केली. दोन्ही खेळाडूंचं हार्दिक अभिनंदन. टाळ्यातून स्वागत करायचं दोन्ही फलंदाजांचं आणि सर्वच गोलंदाजांचं सगळ्यांचं स्वागत. दोन्ही संघ आपलेच आहेत. आता मात्र हिरो हबला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. टार्गेट अचीव करायला पळावं लागणार आहे. त्यामुळे चांगली ओपनिंग बॅटिंग होणं महत्त्वाचं आहे. बघूया आता अमित सरांची टीम काय करते. अमित सरांच्या माध्यमातून आता जे पाहुणे मंडळी आले असते ना विचारते आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी खुर्च्याची व्यवस्था करा, बसण्याची व्यवस्था करायची आहे. जीएससी हाऊसिंग फायनान्सचे मॅनेजर कल्याण ब्रँचचे आपले मोरे सरांना विनंती आपण मंचावरती उपस्थित राहत बसायचं आहे. तर स्वप्नील सर असतील, स्वप्नील सरांना विनंती आपण मंचावर यायचं आहे. किरण सरांना विनंती आहे आपणही मंचावर यायचं आहे. संतोष खवरे सरांनाही विनंती आहे की आपण मंचावर बसायचं आहे. सुधीर सरांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. विनायक सर वासी ब्रँच मॅनेजर आपणाही विनंती आहे आपण मंचावरती बसायचं आहे. तुषार सरांनाही विनंती आहे की आपण मंचावर यायचं आहे. सचिन कांबळे सर यांनाही विनंती आहे आपण मंचावरती उपस्थित राहायचं आहे. आलेल्या सर्व मंडळींचे या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. या ठिकाणी निरे गावचे ग्रामपंचायतचे सरपंच मान्य प्रकाशजी गाडगे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपल्या सतीश गाडग्यांचे भाऊ आहेत, मोठे बंधू. आपल्या जीआयसी मध्ये जे सतीश होते त्यांचे मोठे बंधू प्रकाश गाडगे सर यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत होत आहे जीआयसी हाऊसिंग फायनान्स यांच्या वतीनं. तसेच त्यांचे सहकारी गोपीनाथ पाटील साहेब यांचं या ठिकाणी मंचावर हार्दिक स्वागत होत आहे. तसेच डॉक्टर गोपीनाथ पाटील साहेब यांचं हार्दिक स्वागत. गायकर ते सकारामजी गायकर सर दोघांचे हार्दिक स्वागत. आल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. माईकला काय होते. विनायक सरांना विनंती आपण मंचावर द्यायचं आहे. स्वप्नील मोरे सर आणि या ठिकाणी नेटची सेवा आपल्याला जे झालेलं आहे ती गायकर साहेबांच्या माध्यमातून झालेली आहे. त्यांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत. सर्व झालेल्या मान्यवरांचं जीआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड. हॅलो 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 सचिन कांबळे सरांना विनंती आपण मंचावरती यायचं आहे. स्वप्नील मोरे सर, विनायकजी जोशी सर, वासी बँक मॅनेजर स्वप्नील मोरे सर, आपण सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती यायचं आहे. अमोलजी साळवी सरांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. सर्वच मान्यवरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत.
बॉल दिलेला नाही. अंपायर यांच्याकडे 2 बॉल दिले आहेत. मगाशी 1 बॉल केशात आहे साहेब तुमच्या, तो बाहेर काढा. सर आहे ना, तुम्ही थांबणार आहे ना आता एवढं मॅच होईपर्यंत थांबताय ना? नाही तर मी सत्कार घेतला सर. अच्छा, तुमच्या मॅच उद्या आहेत का? या ठिकाणी आता हब हिरोचे ओपनिंगचे बॅट्समन किरण सर आणि सचिन तेंडुलकर. बघूया फलंदाजी मॅच करते आता काय करतायत आणि सामना करण्यासाठी या ठिकाणी गोलंदाजीवरती उतरले आहेत शैलेश साळवी सर. पुणे पॅथर्स 65 रनचं टार्गेट आहे. 4 ओव्हरमध्ये 65 रनांची गरज आहे. आता बघूया आपण या टीमचं दोघांमध्ये काय होतंय. दोन्ही संघ आपलेच आहेत, पण खेळ हा खेळासारखाच करायचा आहे. खेळामध्ये हायगाई नसली पाहिजे. चांगला खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. किरण सर आणि सचिन यांच्या माध्यमातून सामना करतील. किरण सर शैलेश सर यांचा या ठिकाणी गॅपच्या बाहेर आणि सीधा बाउंड्री के बाहर 4 रन के लिए 4 रन. पहिला चेंडू 4 धावा. हिरो हबचे नामांकित खेळाडू किरण सर यांच्या बॅटवरून निघालेल्या ह्या 4 धावा फलकावलेल्या आहेत. पहिला चेंडू आणि 4 धावा. दोन्ही संघांना खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. पुणे पॅथर्सना म्हटलं फिल्डिंगमध्ये परिवर्तन करावं लागेल. हा जर मॅच तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला फिल्डिंगमध्ये हागे करून चालणार नाही. करो की मरोची तुम्हाला ही या ठिकाणी जीत करावं लागणार आहे. कारण की समोरचे दोन्ही फलंदाज एकदम नामांकित फलंदाज आहेत, किरण सर आणि सचिन सर. चला दुसरा चेंडू घेऊन चाललाय शैलेश साळवी सर. सामना करते किरण सर. बघूया आता या ठिकाणी मात्र बॅटच्या बाजून निघाला 6. 6 रन के लिए 6 रन लागले आहेत फलकावर. 10 2 बॉल आणि 10 धावा. या ठिकाणी मात्र पाहायला मिळत आहे. हॅलो हॅलो 10 धावा या ठिकाणी फलकाला आल्या आहेत. पुणे पॅथर्सला मात्र आपल्या बॉलिंगमध्ये परिवर्तन करावं लागणार आहे. कारण जर अशी बॉलिंग तुम्ही करत राहिला तर समोरचे मात्र खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहेत, नावांजले खेळाडू आहेत. हब हिरो आहेत, ते हिरो म्हणजे हिरोच होणार ते. त्यामुळे तुम्हाला पुन्हा बॅटिंग तशी करावं लागणार, बॉलिंग तशी करावं लागणार आहे. विकी सर आता मात्र भडकलेले आहेत. मी कुठली गै करून जाणार नाही, मला मॅच पाहिजे. आता उद्या घरा नाही तुमचं काय. त्यांना चषक पुण्याला घेऊन जायचं आहे. हाँ पुणे से आए तो उन्हीं नहीं जाने का. हाँ खाली हाथ नहीं जाने का, अपने को कुछ लेके जाना है. या ठिकाणी पुन्हा एकदा शैलेश सर सामना करतील. शैलेश सरांचा सामना करतात किरण सर. आता मात्र चेंडू हवेमध्ये आता काय होते बघायचे. या ठिकाणी फिल्डिंगचं मात्र परिवर्तन पाहायला मिळत आहे. गुड फिल्डिंग प्रतिमेच्या माध्यमातून ह्याला म्हणतात फिल्डिंग. बघा कुठून कुठे प्लेयर जातोय धावत की बॉल आणण्यासाठी, ह्याला फिल्डिंग म्हणतात. ह्याला खूपच चांगली फिल्डिंग म्हणाल, सोशल इंजिनिअरिंग बोलतात याला. ही खरी फिल्डिंग सुशील हेनरी सरांची होती, पण ते अपयशी झालेले आहेत आणि प्रथमेश यांनी हा झेल टपकलेला आहे. या ठिकाणी माने सर आले, त्यांचे हार्दिक स्वागत आहे. माने सरांनी मंचावर द्यायचं आहे. या ठिकाणी कोई भी चार्ज नहीं दिया, सीधा हाथ में चेंडू आणि विकेट. अतिघाई संकटात नाही, अतिघाई ही आपल्याला नेहमी संकटात नाही. पुन्हा एकदा किरण सरांनी मोठी चूक या ठिकाणी केली आहे. त्यांना खेळावरती खेळपट्टीवर थांबून राहायला पाहिजे होतं, परंतु घाई केली त्यांनी. खेळ आपल्या हातामध्ये होता. काय म्हणते काय कळणार.
सिक्स जर सचिन तेंडुलकरनी सिक्स मारला तर 500 रुपयाचे इनाम लागलेलं आहे इकडे पवार साहेबांच्याकडून. अर्जुन पवार यांनी 500 रुपयाचे इनाम लावलेलं आहे. सचिन सूर्यवंशी यांनी जर सिक्स मारले. आता बॅट्समन कोण आहेत? गौरव ना, मनोहर सर बघू आता काय कमाल करतायत या ठिकाणी. अरे रे 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 रे, या ठिकाणी मग तर बॉलिंगचा खेळ. अरे बाप रे, जबरदस्त परिवर्तन आणि या ठिकाणी मात्र विकेटचं पतन. तू मैं करते करते चलेगा उनके बाहर, कोई चांस नहीं दिया, सीधा विकेट लेते हुए. या ठिकाणी मात्र हिरो हा थोडा दबावामध्ये आलेला दिसत आहे. आता मात्र अमित जहाज सर मैदान में आते हुए देखते अभी क्या परिवर्तन करते हैं अपनी टीम के लिए. ये टीम के बड़े प्लेयर हैं सचिन और अमित जहाज सर. मला बोलला तू मॅच संपू दे, तुला बाहेर बघतो. बोला तुला आता मात्र ह्या ठिकाणी हिरो ऑफ टीमला थोडंसं आपलं प्लॅनिंगची बॅटिंग करावं लागणार आहे. 65 टार्गेट आहे, 64 मारले 4 ओव्हर. या ठिकाणी मात्र शैलेश सरांनी गोलंदाजी घेऊन पहिलेच गोलंदाजी घेऊन मोठ्या 2 विकेट या ठिकाणी टिपलेल्या आहेत. आम्हाला काय समज नव्हतं शैलेश सरांनी का पहिली बॉलिंग घेतली, परंतु या ठिकाणी मात्र त्यांनी महत्त्वाच्या विकेट या ठिकाणी त्यांनी घेतलेल्या आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 विकेट आणि या ठिकाणी मात्र वाईटचा इशारा अंपायरचा. अतिरिक्त धाव संख्या 1 ने वाढ. किती झाली धावा? 13 धावा, 2 विकेट. बॉल झाले आहेत 5. शेवटचा चेंडू घेऊन चाललाय. शैलेश सर सामना करतायत. अमित सर या ठिकाणी गॅपमध्ये मारलाय आणि या ठिकाणी मागतात गचाळ फिल्डिंग. या फिल्डिंगच्यामुळे त्यांची मॅच गचाळ होत चाललेली आहे आणि या ठिकाणी मात्र 2 रनाचं समाधान लागलं आहे. अमित सर यांना 2 धावाची भर मिळाली आहे. 15 रन फलकावलेले आहेत. 2 पहिला षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावलेल्या आहेत. मला वाटते पुणेच्या पण त्यावेळेला 18 धावा होते ना पहिल्या षटकात. 11 धावा होत्या. 11. या ठिकाणी पारितोषिकांचे या ठिकाणी सन्मान. या ठिकाणी 15 धावा झाले. 15 धावा पहिल्या समाप्तीनंतर. 18 बॉल 50 धावांची आवश्यकता आहे तुम्हाला. 50 मारणार आहे. 18 धावा बॉलमध्ये 50 रन मारायचे आहेत. हॅलो, सचिन साहेब यांना 6 जर मारल्यास प्रत्येक 6ला 500 रुपयाचं पारितोषिक. 500 रुपये अर्जुन पवार यांच्या माध्यमातून प्रत्येक 6ला 500चं पारितोषिक देणार आहेत. अर्जुन पवार देणार आहेत त्यांना. सचिननी जर 6 मारले तर प्रत्येक 6ला 500चं पारितोषिक आहे. अर्जुन पुरस्कार मिळणार त्यांना. अमित मिळाने 1 बॉल सोडला होता ना, तर इथंच मॅच फिरली. पुणे पॅथर्स मात्र आता बॉलिंग आणि फिल्डिंग मध्ये परिवर्तन करताना पलटन आहे. पॅथर्स आहे ते मग ते गडबड आली. पुढे पलटन ते कबड्डी मध्ये असते. विनायक जोशी सरांना विनंती आहे आपण मंचावर द्यायचे. आपणास 2-3 वेळा आम्ही विचारलं की तुम्ही मंचावर यायचे. तुम्ही आमचे हिरो आहेत आजचे. कोण आहे? किरण आहे का? किरण आहे. या ठिकाणी बॉलिंग मात्र घेऊन येताना आशिष दिसत आहेत. आशिषच्या माध्यमातून गोलंदाजी आणि सामना करते सचिन तेंडुलकर. सचिन यांना अर्जुन पुरस्कार दिलेला आहे. एका बॉलला 500 रन. 6ला 1 6 मारल्यावरती 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. एका 6 मागे 500 पुरस्कार. किती लोकांचं या ठिकाणी वाईटचा इशारा अंपायरचा. कोई अतिरिक्त धाव 1 धाव संख्येने 1 ने भर. धाव संख्या झाली 16.
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू वाईट चेंडू देऊन आशिषनी या ठिकाणी आता मात्र सचिन यांनी गॅप मध्ये काढला चेंडू आहे. फिल्डर मात्र मौजूद आहे. दुसरी धाव आणि या ठिकाणी 2 धावा वा 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 चोरलेल्या आहेत. 2 धावा 2 धावेनी भर धावा झालेल्या आहेत 18 बरोबर ना. किती बॉलला किती पाहिजे 17 बॉल 47 रन 47 रन पाहिजेत. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. धाव संख्या 1 ने भर धाव संख्या पुढले 19 वरती. सचिन सर आणि आमिर सरांना मात्र दोघांनाही हे खेळपट्टी तंबू ठोकून राहावं लागणार आहे त्याशिवाय मॅच आता येत नसते. या ठिकाणी थोडीशी गलती करते हुए सचिन तेंडुलकर आणि या ठिकाणी मात्र 2 रन मिळाले असतात. घाई नको अति घाई संकटात नाही. एकच धावेवरती समान मानावं लागेल. धाव संख्येत 1 ने भर धाव संख्या मोजल्या 20 वरती. 16 बॉल 45 धावांची आवश्यकता आहे. अमित सरांना मात्र मोठी हॅट्रिक या ठिकाणी मारावं लागणार आहे. 4-6 ठोकल्याशिवाय काय हातामध्ये मॅच येत नसते. त्यामुळे थोडा आपला खेळ दाखवावा लागेल. बघू आता अमित सर काय करतात. आशिषचा सामना करत आहेत अमित सर. या ठिकाणी मात्र सुंदर असा फटका ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र फिल्डिंग मात्र मजबूत दिसते इथं. आणि या ठिकाणी एकच धावेवर समान मला लागत अमित सर यांना. धाव संख्येत 1 ने भर धावा झालेत 21. पुणेरी पलटण नाव काय सर कुठल्या विकी सरांची मात्र या ठिकाणी चांगली फिल्डिंग पाहायला मिळत आहे आपल्याला. अशीच सामना करत आहे सचिन भाई. अरे या ठिकाणी मात्र हा निर्धाव चेंडू अशी याच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहे. सचिन आणि अमित सरांना थोडीशी रिस्क घ्यावी लागणार आहे कारण की फटकेबाजी केल्याशिवाय तुमच्या हातामध्ये मॅच येणं शक्य नाही. आणि आता चांगला शॉट या ठिकाणी गॅप मध्ये काढलाय परंतु बघूया आता काय होते. 2 रन होणार आहे. 2 रन होऊ शकत होत्या परंतु पुन्हा तू मै करता करता हा हातातून गेलेला 1 रन अशी धावती रन होती घेता आली असती. 1 धावे वर समान म्हणाला. अशा प्रकारे 1 धावेने भर 1 रन काढून तुम्हाला वाटतंय काय जिंकतील किती 22 धावा. 1 रन काढून तुम्हाला वाटतंय 1 रन काय होणार नाही. 4 असा या ठिकाणी गॅप मध्ये मारला चेंडू आहे. आता मात्र कदाचित हा बाउंड्रीच्या बाहर 4 रन के लिए 4 रन. अमित सर के माध्यम से यहाँ पर परिवर्तन देखने को मिल रहा है. 4 रन के लिए धाव संख्या पोहोचलेली आहे 26 वरती. अशा प्रकारे ओव्हर समाप्त झालेले 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत 26. जिंकण्यासाठी धावा पाहिजेत. 12 बॉल 39 रन मोठं टार्गेट आहे समोर. खेळ तुम्हाला दाखवावा लागेल अमित सर आणि सचिन सर यांना. दोघांना थोडंसं पाणी पुरवा पटापट पाणी दे दो. पानी दे लेके जाए पानी फटाफट. कौन है हीरो. हा हीरो के कोई है कि नहीं उधर. संभाजी सर या आता आनंद घेत आहेत आपल्या टीमचा. खरं तर संभाजी सरांनी लढाई उतरायला पाहिजे होतं मैदानामध्ये पण ते का गप बसले मला काय समजलं नाही. संभाजीच्या तोफांची गरज होती खरे या ठिकाणी. धडाधडचे आहेत दादा. ते फक्त घडावर युद्ध करतायत म्हणतात. आता मात्र किरण सर आपल्या या ठिकाणी कानमंत्र देत आहेत. किरण सरांचा कानमंत्र या ठिकाणी कामयाब होतोय की नाही बघायला मिळणार आपल्याला आणि गरज आहे. 26 धावा झाल्या. 26 रन झालेले आहेत. 12 बॉल मध्ये 39 ना 39 रनांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. थोडं या ठिकाणी मात्र थोडं परिवर्तन आणावं लागेल बॅटिंग मध्ये. अशी जाईल मला वाटतं प्रथमेश का
नाही. या ठिकाणी बॉलिंग मात्र आता परिवर्तन पाहायला मिळत आहे. कोण आहे बॉलर? बॉलरचं नाव आम्हाला सुचवायचं आहे. अक्षय बॉलिंग गोलंदाजी करताना अक्षय, सामना करते सचिन तेंडुलकर. सचिन सरांना आता थोडंसं आपला मुवमेंट वाढवावं लागेल, आपला खेळ दाखवावा लागेल. पहिली जी मॅच झाली त्या मॅचमध्ये जसा धमाका केला तसा आता धमाका त्यांना करावा लागेल, तेव्हा मॅचचं टार्गेट अचीव करण्यात येणार. इथं सचिन सरांना मात्र आता आपली कमाल या ठिकाणी दाखवावं लागणार आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी गलती करते होय सचिन. या ठिकाणी मात्र डॉट चेंडू, धाव मात्र निर्धाव चेंडू झाला या ठिकाणी आणि फलकावरती काही हालचाल झाली नाहीये. धावा मात्र 26च आहेत. तुम्हाला करो या मरोची लढत करावी लागणार आहे आता, कारण की आपल्याकडे वेळ आणि बॉल चेंडू कमी आहेत. तर तुम्हाला लढत ही करायची असेल तर करो या मरोची करावं लागणार आहे. या ठिकाणी असा फटका मारलाय, गॅप मध्ये मारलाय चेंडू, मात्र फिल्डर मौजूद. एकच धाव समान लागत आहे. सचिन यांचं प्रेम विकी अडतानीवरती खूप दिसतंय. प्रत्येक बॉल विकी अडतानीच पाठवत आहेत. सचिन आणि अमित झा सरांना आपल्या बॅटिंगची दिशा थोडी बदलावी लागणार आहे, कारण की गॅप मध्ये चेंडू मारून. अरे बा, या अमित झा सर चांगले खेळाडू या ठिकाणी यांच्या टीम मध्ये आहेत, पण ते का मागे थांबलेत मला समजत नाही. अमित झा सरांना थोडंसं आपला जलवा देखावा लागेल. या ठिकाणी बॉलिंग मात्र परिवर्तन दिसत आहे. बॉलिंग मध्ये 9 बॉल 27 धावांची आवश्यकता आहे. 9 बॉल 27 39 हा 39 असली पाहिजे. हा हे काढली ना आता मग अशी ही 38 धावा. आता मात्र गॅपच्या बाहेर काढला, परंतु फिल्डर मौजूद. एवढा काय त्याच्यामध्ये, आणि ही 2 धावांची समाधान लागेल अमित सरांना. 4-6 ची गरज आहे. 1-2 काय होणार नाहीये. तुम्हाला थोडंसं आपली ताकद आणावं लागेल. बॉल अभी नहीं तो फिर कभी नहीं. अभी नहीं तो कभी नहीं. ये देखो बॉल किधर जा रहा है, बैट किधर जा रही है, समझ नहीं आ रहा है. अमित सर दबाव में आते हुए दिख रहे हैं यहाँ पर. ओव्हर झाली. या ठिकाणी मात्र ही बॉलिंग मध्ये खूप मोठं परिवर्तन पाहायला मिळत आहे. पुणे पॅथर्स यांच्याकडून सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळाली याच्यामध्ये. सचिनला कमाल करावी लागेल थोडी. प्रथमच तो पुढे छान आहे आज. या ठिकाणी मात्र 4 रन केली. 4 रनांची 4 धावा. सुशील इंद्रे अजून 4 बॉल बाकी आहेत. तुम्ही अजून खुश होऊ नका. 4 9 बॉलला 4 6 लागू शकतात. किती आले रे ते? 4 धावा घेतल्या का आताच्या? 4 बॉल 32 रनांची आवश्यकता आहे.
करूया मरोची लढत खेळल्यानं सचिन यांना थोडं आपला गेम थोडा वेगळाच करावा लागणार आहे. सचिन तेंडुलकर बागो हे 2 रनची गरज होती इथं. आता मात्र बाउंड्री. अरे बापरे बाउंड्री भारी आहे. पुणेवाले या ठिकाणी 4 धावा मात्र घेतलेल्या आहेत. पुणेवाल्या वाटलं आम्ही जितलो म्हणून सोडून दिला बॉल त्यांनी. तिन्ही पुण्याच्या प्लेअरला बॉल पकडता आलेला नाहीये. अर्जुन पुरस्काराने यांना सन्मानित केलं जाईल. सचिनला थोडासा आपला गेम हे करायला लागणार आहेच. आता मात्र चसपडलेला या ठिकाणी पाहायला मिळतं सचिन आणि निराशाजनक खेळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे सचिन आणि अमित झा सर यांच्याकडून. टीमची मोठी अपेक्षा होती या दोन्ही खेळाडूकडून. आता काय आता या ठिकाणी मात्र अमित झा सर यांची विकेटचं पतन झालेलं आहे. एकच बॉल बाकी आहे. चार रन अशा प्रकारे पुणे पॅथर्न्स विजय ठरलेला आहे. आजच्या या दिवसाचा विजयी